हे बघा, बटाट्याची भाजी किती मस्त झाली आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने पण एकदम झटपट होणारी भाजी आहे बरं का. भारी दिसते ना बटाट्याची भाजी. तर तुम्हाला सांगते, ही भाजी करण्यासाठी ना कांदा लागतो ना टोमॅटो लागतो, अगदी पटकन तयार होते. पाहुणे जरी येणार आहेत ना तरी सुद्धा तुम्ही लगेच ही भाजी करू शकता. इतकी करायला सोपी आहे आणि चवीला पण भारी लागते. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण खूप आगळी-वेगळी बटाट्याची भाजी करणार आहोत. मी याला नाव दिलेलं आहे मसाला दही बटाटा. तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये सांगा. पण जर तुम्हाला बटाट्यात काही वेगळं करायचं आहे, पाहुणे आल्यावर काही स्पेशल करायचं आहे, तर ही रेसिपी करा. सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपण घेतले पाव किलो बटाटे. हे छोटे बटाटे घेऊन त्याचं साल काढले. तुम्ही मोठ्या फोडी घेतल्या तरी चालतील. फोडणीसाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता, 2 चमचे आलं लसूण आणि मिरचीची ताजी ताजी पेस्ट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गूळ, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट आणि 5 ते 6 चमचे ताजं दही. तर इथं मी छोटे बटाटे घेतले, साल काढून पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत. तुमच्याकडे जर छोटे बटाटे नाही मिळाले तर मोठ्या बटाट्याच्या मोठ्या फोडी करा आणि त्या वापरा. आता हे बटाटे मी काय करते आहे, साल काढले. फक्त असं आपण भरल्या वांग्याला कसं काप देतो तसं अर्ध्यापर्यंत याला काप द्या किंवा काटे चमच्याने टोचून घ्या, म्हणजे मग मसाला आतपर्यंत मुरला जाईल. तुम्ही जर फोडी करताय तर असं काप बीप देत बसण्याची गरज नाही. तर सगळे बटाटे आपण असेच करून घेतले. आता याची फोडणी करू. तर फोडणीसाठी तेल घेते 3 ते 4 चमचे. तेल थोडं जास्त घाला, नसेल घालायचं थोडंसं तुमच्या आवडीप्रमाणे घातलं तरी चालेल. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं. जिरं छान फुलू द्या. जिरं छान फुललं, आता घालू हिंग पाव चमचा, कढीपत्ता आणि लसूण मिरची आल्याचा ठेचा. त्याला परतून घेऊया आणि यामध्ये घालूया बटाटा. त्यासोबत घालू हळद पाव चमचा आणि चवीपुरतं मीठ. त्याला 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. तर 2 ते 3 मिनिटं बटाटा या फोडणीमध्ये हळद मिठासोबत परतला. आता यावर झाकण ठेवूया आणि याला 2 ते 3 मिनिटांची वाफ काढूया. तर एक 2-3 मिनिटांची वाफ काढली, बघूया. तर बटाटा थोडासा असा फोडणीमध्ये चांगला शिजवला ना की छान शिजला जातो, चव त्याच्यात उतरते. बटाटा परतून घेऊया आणि आता यामध्ये घालूया थोडंसं गरम पाणी. आपण थोडी ग्रेव्ही करतोय त्यामुळे मी साधारण एक अर्धा पाऊण कप गरम पाणी घातलं. यामध्ये मसाले घालू. बेडगी मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गूळ, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर. याला मिक्स करून घेऊया. आता गरम पाणी घातलं होतं त्यामुळं पाण्याला उकळी आलेलीच आहे. याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस कमी करू आणि याला साधारण एक 5 ते 7 मिनिटं बटाटा आपला शिजेपर्यंत असंच ठेवून देऊ. अगदी वाटलं तर तुम्ही खालीवर करून घ्या, म्हणजे बटाटा सगळीकडनं एकसारखा शिजेल. तर जवळपास 5 ते 7 मिनिटं याला आपण ठेवलं होतं. मध्ये मी 1-2 वेळा हलवून बघितलं. बघूया. तर बटाटा बघा, रंग छान आला ना बटाट्याला. आणि बटाटा आपला शिजला आहे पण सगळा शिजलेला नाही. याला जर आपण असं बघितलं ना, हे बघा आतमधून थोडासा कच्चा आहे, म्हणजे 80% बटाटा शिजवायचा. आता यामध्ये घालूया भाजलेला दाण्याचा कूट. थोडंसं पाणी घालूया, जास्त नाही, आणि गरम पाणी घालायचं. याला मिक्स करून घेऊ. याला मिक्स करून घेतलं. आता परत एक 2 मिनिटांसाठी याला मंद आचेवर ठेवून देऊ, म्हणजे तो कूट पण चांगला शिजला जाईल आणि बटाटा उरलेला जो अर्धा कच्चा आहे तो पण शिजला जाईल. तर एक 2 मिनिटांची वाफ काढली. तर दाण्याचा कूट असा छान शिजला गेला आहे, त्यामुळे छान ग्रेव्हीला दाटसरपणा आला. आता यामध्ये घालूया चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करायचा. कोथिंबीर याच्यामध्ये मिसळून घेऊ. आपण हे जे दही घेतलंय, गॅस बंद करायचा. दही चांगलं फेटून घ्यायचं. दही चांगलं फेटलं की हे दही यामध्ये घालूया. गॅस बंद करून साधारण 1 मिनिटभर ठेवा आणि मग दही घाला, म्हणजे दही फाटणार नाही. तर याला परत मिक्स करून घेऊया. दही घातलं, याला चांगलं मिक्स करून घेतलं. आता गॅस करायचा आहे चालू. गॅस चालू करायचा आणि याला 2 मिनिटं मंद आचेवर ठेवायचं, म्हणजे दही याच्यासोबत थोडंसं शिजलं जातं. मग गॅस बंद करू.
दही घालून याला आपण 2-3 मिनिटं मंद आचेवरच ठेवलं होतं. आता बघा रंग छान आला आहे, दही वगैरे अजिबात फुटलेलं नाही. गॅस करूया बंद. सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घेऊ. आपली ही मस्त अशी दही मसाला बटाट्याची भाजी तयार झाली. तुम्हाला थोडीशी सुकी करायची असेल तरी पण चालेल. सुकी करायची असेल तर मग पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. तर ही भाजी फुलक्यासोबत छान लागते, चपातीसोबत छान लागते. भाकरीसोबत इतकी जाणार नाही कारण दह्याचा वापर केला, थोडीशी हलकी कमी तिखट आहे त्यामुळं. पण फुलके, चपाती किंवा तुम्हाला ग्रेव्हीची काही भाजी करायची आहे, साईड डिश म्हणून करायची तर ही भाजी तुम्ही एकदा करून बघा. करून बघा, कमेंटमध्ये सांगा आणि याला काय नाव द्याल हे सुद्धा मला लिहून कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.